पहले कृषि उत्पादों की खरीद के लिए किसानों का जाति पंजीकरण अनिवार्य था, लेकिन अब 10वीं और 12वीं की परीक्षा के हॉल टिकट पर विद्यार्थियों की जाति का उल्लेख किया गया है। इसलिए महाराष्ट्र राज्य माध्यमिक और उच्च माध्यमिक शिक्षा बोर्ड के अध्यक्ष शरद गोसावी और अन्य के खिलाफ आपराधिक मामले दर्ज किए जाए, ऐसी मांग महाराष्ट्र राज्य वंचित बहुजन युवा आघाड़ी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे ने की। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने विद्यार्थ्यांची हॉल तिकीट पाठवलेली आहेत। 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटवर यावेळी त्यांच्या जात प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने आम्ही मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी आणि संपूर्ण मंडळाचे पदाधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या संदर्भातली मागणी केलेली आहे। पहिल्यांदाच महाराष्ट्रात अशा पद्धतीचं घडते की त्यांचा जात प्रवर्ग लिहून विद्यार्थ्यांवरती अन्याय करणं किंवा त्यांना नापास करणं, त्यांना रस्टिकेट करणं सोपं झालं पाहिजे म्हणून हा जातीवादी निर्णय मंडळाने घेतलेला आहे। यापूर्वी शेतकऱ्यांच्या मालाची ऑनलाईन नोंद करण्यासाठी त्यांच्या जातीचा उल्लेख करण्यात यावा असाही जातीवादी निर्णय इथल्या सरकारने घेतला होता।